केस गळतायत, टेन्शन आलंय, काय करायचंय, या काही सोप्या गोष्टी नक्की करा. आपण एका वेनी पुढे जाऊया. बघा, केस गळतायत याचा अर्थ हार्मोनल इम्बॅलन्स आहे. त्वचेचे जे बारीक बारीक पोर्स आहेत ते काही कारणाने मोठे झालेत म्हणून केस गळतायत, किंवा केसांना न्यूट्रिशन मिळत नाहीये, तिथपर्यंत रक्त पुरवठा होतीये. आता हे सगळं रिपेअर करायचंय. भुजंगासन करायला सुरुवात करा. भुजंगासनामध्ये आपण जेव्हा व्यायाम करतो ना, तेव्हा डोक्यापर्यंत रक्त पुरवठा व्यवस्थित होऊन पचनशक्ती सुधारते. लोणचं, तिखट पदार्थ, खारट पदार्थ, चिप्स, तळलेले पदार्थ कमी खा. पाणी वेळेवर प्या. आवळा, त्रिफळा चूर्ण, म्हणजे त्रिफळामध्ये हरडा, भेरडा, आवळा हे एकत्र असतं, ते कांद्याच्या रसामध्ये मिसळून याचा सुंदर हेअर पॅक करून आठवड्यातनं एकदा तुम्ही केसांना लावून ठेवा. बघा, तुम्हाला दिसेल की केस गळणं कमी झालंय. पण आता वाढ चांगली व्हायला पाहिजे. मग वाढ करण्यासाठी आवश्यक आहे तर तेल. आठवड्यातनं एकदा बदामाचं तेल, एकदा एरंडेल तेल, एकदा खोबऱ्याचं तेल आणि एकदा तिळाचं तेल. तीळ हे किती बल्ले आहेत हे मी कायम सांगत आले. तिळामध्ये इतकी ताकद आहे, कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे. तर तिळाची चिक्की खायला विसरू नका. तिळाचे लाडू खा की ज्यामुळे, किंवा तिळाची चटणी घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला आहारामधनं कॅल्शियम सोर्स मिळत राहील. आणि सूर्यप्रकाशामध्ये बाहेर फिरत जा की त्यामुळे सुद्धा तुमचं केस गळणं कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कढीपत्त्याला विसरू नका. कढीपत्ता आहारात असायला हवा की ज्यामुळे तुमचं केस गळणं छान कमी होईल.